आणि यानंतर आपण बंगळुरूमध्ये जाऊयात. काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण याबद्दलचे अपडेट अधिकचे जाणून घेऊयात. सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे. सोमेश, कर्नाटकामध्ये आता मुख्यमंत्री बदल होतो आहे, या अनुषंगानं काय नेमक्या घडामोडी घडतायत, काय अपडेट मिळतात कर्नाटकमधून? दीपक, आता सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी जात आहेत आणि जसं कर्नाटक काँग्रेसचं म्हणणं होतं त्यानुसार अडीच वर्षाच्या फॉर्म्युलाच्या अनुषंगाने सिद्धरामय्या हे पहिले 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर आता डी.के. शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्री पदाची धुरा येईल असं कळतंय. आणि जवळपास तरी सुद्धा काँग्रेसचं जरी हे ठरलेलं असलं तरी सुद्धा हे पॉवर ट्रान्झिशन स्मूथली झालेलं नाहीये. थोडा खडखडाट यामध्ये झालेला आपल्याला ऐकायला मिळाला. परंतु आज सकाळी झालेल्या ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये जेव्हा सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी एकमेकांना मिठी मारली, डी.के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर अखेर काँग्रेस हायकमांडचा निर्णय हा सिद्धरामय्या यांनी मान्य केल्याचं कळतंय. मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणासाठी सोडणं ही तितकी सोपी गोष्ट नसते आणि त्यावेळी माणूस जास्तीत जास्त प्रयत्न करतोच मुख्यमंत्री पदावर राहण्याचा. हे सिद्धरामय्या यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसलं आणि त्या दरम्यानच्या काळात सिद्धरामय्या आता राजीनामा स्वतःहून देणार का, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी राज्यपाल तिथे असतील का, असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु अखेर हा राजीनामा झालेला आहे आणि आता डी.के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होतील, जे अनेक वर्षांपासून कर्नाटकमध्ये काँग्रेसचं काम करतात. 1980च्या दशकापासून ते युवक काँग्रेस पासून काम करत आहेत आणि अनेक वेळा कर्नाटक विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. ऊर्जा मंत्री, नगरविकास, जलसंधारण अशी महत्वाची खाती डी.के. शिवकुमार यांनी सांभाळली आहेत आणि प्रदेश अध्यक्ष म्हणूनही काँग्रेसचं त्यांनी काम केलंय. आता डी.के. शिवकुमार हे 2023च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या एकूण विजयामध्ये शिवकुमार यांची भूमिका फार महत्वाची होती. संकट काळात आमदारांना एकत्र ठेवणं आणि त्या सगळ्यांना एकत्रित ठेवून त्यांनी 2023च्या निवडणुकीच्या निकालानंतरही सरकार स्थापन केलं होतं. भाजप आणि इतर पक्षांचे प्रयत्न होते तरी सुद्धा शिवकुमार यांची मोठी भूमिका होती आमदारांना एकत्र ठेवण्यात, सरकार स्थापन करण्यात, आमदार निवडून हा जो काही संघर्ष आहे हा आतापर्यंत चालू असलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर आपण माझा सहकारी शिशुपाल कदम आपल्यासोबत आहे. शिशुपाल, साधारणपणे 3 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. या तिन्ही राज्यांमधल्या अंतर्गत जो संघर्ष आहे तो कायम पाहायला मिळाला, पण आता ज्या जुन्या जाणत्या नेत्यांना काँग्रेसनं संधी दिलेली होती त्याचा फटका हा काँग्रेसला अगोदर बसला होता आणि पुन्हा एकदा कुठेतरी त्या तुलनेनं तरुण असलेल्या डी.के.ना ही संधी मिळते. दीपक, गेला ना आपण 2028च्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून बघितलं पाहिजे. भाजपने हीच चाल खेळली अनेक राज्यामध्ये आणि ती यशस्वी झाल्याचं दिसून आलंय. आणि आत्ता काँग्रेसकडचा एकमेव ओबीसी मुख्यमंत्री असलेले सिद्धरामय्या जर आत्ता मुख्यमंत्री पदावरनं बाजूला करून त्यांच्या जागी डी.के.ना आणलं असेल आणि आता आपण जर बघतो आपल्या स्क्रीनवर तर ते त्यांचं विधान भवन आहे तिकडे बहुतेक राजीनामा देऊन ते आता जाहीर करतायत की मी माझं पद सोडतोय आणि पुढचे जे सक्सेसर आहेत माझे ते डी.के. शिवकुमार असतील. आणि जर यानंतर भाजप म्हणजे काँग्रेसला जर पुढे 2028ला सरकार बनवायचं असेल परत तिकडे तर डी.के. सारखं नेतृत्व त्यांना गरजेचं होतं. दीपक, शिशुपाल, मात्र आगामी काळामध्ये सिद्धरामय्या यांना जरी काँग्रेस पक्षानं बाजूला केलेलं असलं तरी अंतर्गत जो काही संघर्ष आहे तो कुठेतरी शमेल. एकीकडे डी.के. जरी खुश झालेले असले तरी सिद्धरामय्या यांची मात्र काहीशी नाराजी तर असणारच. इथे असं दीपक, जेव्हा सरकार आलं होतं तेव्हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता पक्षाकडून. राहुल गांधी यांच्या समोर तर झालं होतं. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हे पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ करतील आणि सुरुवात सिद्धरामय्या करतील हेही झालं होतं. आता त्या 2.5 वर्षाची त्यांची टाइमलाईन संपलेली आहे. 135-36 आमदार आता काँग्रेसकडे आहेत, त्यामुळे सरकार अस्थिर वगैरे आता या घडीला होईल का असं शक्य नाहीये. पण डी.के.च्या नेतृत्वामध्ये पुढचे 2 वर्ष काँग्रेसला चांगलं काम करायला मिळेल आणि जर काम झालं तर 2028ची निवडणूक काँग्रेससाठी तशी तुलनेनं सोपी होईल. राहिला प्रश्न ओबीसीच्या नाराजीचा, तर कालच सिद्धरामय्याने आपल्या मुख्यमंत्री काळातला शेवटचा निर्णय जो होता कास्ट सेन्ससचा कर्नाटकातल्या तो पुढे आणला आणि त्याचे जे आकडे बाहेर आलेत सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांमध्ये त्यानुसार जे तिकडचं डॉमिनन्स जातीय समीकरण आहे त्या समीकरणांमध्ये एसटी आणि ओबीसीचा नंबर जास्त आहे हे कालच्या त्यांच्या आकडेवारीवरून दिसून आले. त्याच्यामुळे आता सिद्धरामय्यानं जर बाजूला केलं तर थोडासा फटका बसेल का, ओबीसी नाराज होतील का, अशा चर्चा आहेत. असल्या तरीही तिकडे काँग्रेसला शिवकुमार सारखा एक तरुण तसा
आक्रमक चेहरा मिळेल आणि त्याचा 28ला काहीतरी फायदा होऊ शकतो. नक्कीच शिशुपाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अधिकचे अपडेट जाणून घेत राहू. तेव्हा आता या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडतंय आपण ऐकूया. ಹೈಕಮಾಂಡ್ನವರು ಯಾವಾಗ ಸೂಚಿಸ್ತಾರೆ ಆವಾಗ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ. तेव्हा सिद्धरामय्या कर्नाटक मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले आहेत आणि आता DK शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.